इंडियन आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ज्या अंगणवाडी महिला सेविका आहेत, मदतनीस आहेत, यांच्याकरिता एक आनंदाची बातमी आहे। आणि आनंदाची बातमी म्हणजे ज्या मुख्य सेविका सुपरवायझरची जे पदांची जी भरती आली आहे, 272 पदांची जी भरती आहे, त्या भरतीसाठी फॉर्म भरणे अर्ज कधीपासून सुरू होणार आहे याची आनंदाची बातमी आहे। सोबतच आपलं काय क्रायटेरिया असणार आहे, महत्वाचं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक 11 तारखेला आलेलं आहे आणि ही माहिती आपल्याला देतो आहे। ज्या महिला भगिनी आहेत, ज्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत, यांच्यासाठी सर्वात महत्वाची बाब असणार आहे। आणि ज्यांना खरंच सुपरवायझर व्हायचं आहे आणि मुख्य सेविका व्हायचं आहे, यांच्यासाठीचा हा पत्र आहे। आणि या पत्र जे मुंबई शहर आहे, ICDS आहे, एकात्मिक बाल विकास विभाग प्रकल्प मुंबई यांचं हे पत्र आहे। या पत्राच्या माध्यमातून जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला सांगतो आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, ज्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती कळेल। सोबतच आपल्या कोणी महिला भगिनी किंवा कोणी जर असेल आपल्या डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे आपला कोणी रिलेटिव्ह, तर त्यांच्या सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी येईल आणि ही माहिती उपयोगी येईल। तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील। बघा महिलांनो, की ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि ज्या अंगणवाडी सेविकेचे अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत, त्यांची सुपरवायझर व्हायची इच्छा आहे, अशांसाठी 272 पदांची जी जाहिरात आहे ती जाहिरात आलेली आहे। आणि त्याचे जे एक्झाम फॉर्म आहे, एक्झाम फॉर्म म्हणजे तुम्हाला त्यात इतर ज्या काही बाबी आहेत त्याही पूर्तता करायची आहे। जसं तुमची अभिलेखे असेल, तुम्हाला जर काही तुमच्या शाळेचा नंबर आलेला असेल, ज्या तुम्ही डिपार्टमेंटमध्ये जे काम करत आहात, मग त्यासाठी अर्हता काय आहे, तर 10 वर्ष तुमची नोकरी होणं गरजेचं आहे, 40 वर्षाच्या वर वय नसावे, ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्या ठिकाणी प्रमाणपत्र भरून द्यायचं आहे। या सर्व गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ते पात्र असणार आहे, कारण हे डिपार्टमेंटल एक्झाम आहे। डिपार्टमेंटल म्हणजे ज्या महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत, ज्यांची डिग्री पूर्ण आहे, MSIT पूर्ण आहेत, हे पूर्तता असणं गरजेचं आहे। हिंदी मराठी भाषिकचं त्यांना म्हणजे मराठी भाषा यायलाच पाहिजे। या ज्या बाबी आहेत या महत्वाच्या असणार आहेत। ह्या जर असेल तर तुम्ही नक्कीच सुपरवायझर बनू इच्छिता, जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे। आणि हे जे एक्झाम फॉर्म आहेत, हे एक्झाम फॉर्म कधीपासून सुरू केले जाणार आहे, तर त्या डिपार्टमेंटच्या त्या परिपत्रक लिहिलेलं आहे की 21 तारखेपर्यंत आम्ही या सर्व गोष्टी करून घेणार आहोत। म्हणजे 21 तारखेपासून फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला। मग फॉर्म कुठे भरायचा आहे, तर आपल्याला ICDS.gov.in या साईट वरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे। अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून तुमच्यासोबत जे तुम्ही जे काही डॉक्युमेंट जोडणार आहात किंवा तुम्ही 10 वर्षात जे काही तुमच्याशी रिलेटेड जे अभिलेखे असतील तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून, हे सर्व जोडून आणि तो फॉर्म जोडून तुम्हाला 2 प्रतीमध्ये तुम्हाला तुमच्या ऑफिसला नेऊन द्यायचा आहे किंवा आयुक्तालयाला नेऊन द्यायचा आहे। मग आयुक्तालय कोणतं, तर मुंबईच्या या जागा असणार आहे 272, तर त्यांना त्या ठिकाणी मात्र त्याला नेऊन द्यायचं आहे। हीच जी संधी आहे, ही संधी ज्या महिला 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत, त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि ज्यांचं वय 40 आहे, 40च्या आत आहे, अशा महिला भगिनींसाठी 272 जागांची ही जाहिरात आहे। त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे मुख्य सेविकेचे, सुपरवायझरची। आपल्याला माहिती आहे सुपरवायझर काय काम करतो, तर ज्या काही अंगणवाडी असतात त्या अंगणवाड्या 25 ते 20 अंगणवाड्या, म्हणजे 25 पेक्षा कमी अंगणवाड्या 25 पर्यंत यांच्या अंडरमध्ये म्हणजे सुपरवाइज करण्याचं काम करत असतात। निरीक्षण पर्यवेक्षणाचं काम या सुपरवायझर मुख्य सेविका करत असतात। यांची सॅलरी सुद्धा अंगणवाडी सेविकेपेक्षा जास्त असते। आणि मग एक अधिकारी म्हणून हे काम करत असतात। म्हणजे सुपरवायझर काय असते, तर CDPO आणि सुपरवायझर म्हणजे CDPO आणि अंगणवाडी सेविका यांच्यातला एक दुवा म्हणून हे सुपरवायझर काम करत असतात, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण या 25 अंगणवाडीवरती यांचं वाच असते आणि यांच्या माध्यमातून हे संपूर्ण ICDSच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका हे काम करत असतात। हे आपल्याला माहिती आहे, ग्राउंड लेवलवर अंगणवाडी सेविकाच काम करतात। यांच्यासाठीची ही संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला आपला अर्ज करायचा आहे। आपल्या महिला भगिनी कोणी असेल तर त्यांना 21 तारखेपासून फॉर्म भरण्याला सुरुवात होत आहे, याची सुद्धा त्यांना जाणीव करून द्यायची आहे। आपल्याला त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना ही माहिती द्या। सोबतच 10 वर्ष नोकरी, 40 वर्षाच्या आत तुमचं कमाल म्हणजे मर्यादा असणं गरजेचं आहे। तुम्हाला नंतर MSCIT महत्वाची असणार आहे, पदवी महत्वाची असणार आहे आणि इतर ज्या बाबी आहेत म्हणजे मराठी भाषा तुम्हाला यायला पाहिजे, हिंदी मराठी जे आहे आपले म्हणजे ज्या म्हणजे विभागानुसार, जसं आता मुंबईतील दुसरा एखादा एरिया असेल, मुस्लिम एरिया असेल, त्यात हिंदी बोललं जात असेल, मराठी असेल पूर्ण तर मराठी, कोकणी मराठी असेल, गुजराती असेल, यात मराठी जी भाषा बोलली जातात महाराष्ट्रात असल्यामुळे तर या भाषा येणं गरजेचं आहे। त्याचंही प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि इतर जे तुमच्या सपोर्टिव्ह जे अभिलेखे असतील, तुम्ही जे डिपार्टमेंटमध्ये काम करत आहात, तर हे अभिलेखे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी
याला जोडू शकता. म्हणजे कोणतं ट्रेनिंग झालं असेल तुमचं, किंवा एखाद्या तुमच्या शाळेला प्रमाणपत्र मिळाले असेल, की तो पुरस्कार मिळाला असेल, तर या सर्व गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता आणि 2 प्रतीमध्ये तुम्हाला आयुक्तालयात तुम्हाला नेऊन द्यायचे आहे. पुन्हा एकदा साईट सांगतो आहे, कोणत्या साईटवरती तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायची आहे. icds.gov.in या साईटवरती जाऊन तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली? परिपत्रक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे परिपत्रक टाकतो आहे. स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग हे टेलिग्रामचं ग्रुप आहे आणि व्हॉट्सअपचा सुद्धा स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचा ग्रुप आहे. याला जॉईन व्हा आणि जॉईन झाल्यानंतर हे परिपत्रक तुम्हाला मिळेल. यात परिपत्रकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती माहिती सुद्धा तुम्ही बघू शकता. काय त्रुटी असल्यास तुम्ही त्या परिपत्रकामधून या सर्व गोष्टी करू शकता. प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.